नाशिकच्या जिंदाल कंपनीत आग अजूनही धुमसतीये। जिंदाल कंपनीला लागलेली ही आग 48 तास उलटूनही नियंत्रणात आलेली नाहीये। कंपनीच्या आजूबाजूची 4 गावं आता खबरदारीच्या दृष्टिकोनातून रिकामी देखील करण्यात आलेली आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। आग विझवण्यासाठी अजून 2 दिवस लागणार असल्याची अग्निशमन विभागाची माहिती समोर येते। ज्वलनशील पदार्थांचा कच्चा साठा जास्त असल्याने आग विझवण्यात अडचणी येत असल्याचं समजतंय। जिंदालचे 16 पैकी 8 प्लांट या आगीत बेचिराख झालेले आहेत। प्रशासनाने आजूबाजूची 5 गावे देखील रिकामी केली आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। महेश, कृपा, खरं तर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिंदाल कंपनीला आग लागलेली होती। 48 तास उलटल्यानंतरही ही आग जी आहे ती अजूनही धुमसताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर कंपनीमध्ये प्रोपेन आणि प्रोपिकॉन गॅसचा साठा जास्त आहे आणि त्याचप्रमाणे ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सगळं बनवण्यासाठी जो लागणारा कच्चा माल होता तो देखील अधिक असल्याने तो हवेच्या संपर्कात आल्याने आग ही वाढतच चाललेली। खरं तर ही आग विझवण्यासाठी पाण्यासह फोमचा मारा देखील अग्निशमन विभागाकडून करण्यात येत आहे। अजून 2 दिवस ही आग विझवण्यासाठी लागणार असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेली आहे। एकूणच जर बघितलं तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन देखील सतर्क झालेले आहे। आजूबाजूची जी 5 गावे आहे ती रिकामी केलेली आहे, कारण कंपनीच्या परिसरात असलेली एक गॅसची टाकी, त्या गॅसच्या टाकीमध्ये प्रोपेन गॅस हा भरलेला आहे आणि तिथपर्यंत आग पोहोचू नये यासाठी प्रशासनाने अगोदरच खबरदारी घेतलेली। तिथपर्यंत जर आग पोहोचली आणि ती जर टाकी फुटली तर 15 किलोमीटरचा परिसर हा बाधित होऊ शकतो, म्हणून प्रशासनाने खबरदारी घेत मुंडेगावसह आजूबाजूच्या 1 किलोमीटरच्या परिसरात असलेली जी गावे आहे ती रिकामी केलेली आहे। मात्र जी आग आहे ती अजूनही धुमसताना आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दल असेल, एनडीआरएफचं पथक असेल, हे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।